जय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं मॅथमॅटिक्सचे 25 क्वेश्चन बघणार आहे बघा. ओके, क्वेश्चन्स अत्यंत महत्वाचे. तिथं 25 क्वेश्चन बघणार आहे. जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला पोलीस भरतीला पडलेले क्वेश्चन आहेत बघा. ओके, मॅथमॅटिक्स जो आहे तो महत्वाचा रोल प्ले करतो की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊ शकते असा सब्जेक्ट आहे. तुम्हाला 85+ मार्क पाडायचे असतील, तुम्हाला 90+ मार्क जर पाडायचे असतील तर हा सब्जेक्ट तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊन तुम्हाला पोस्ट देऊन जातोय बघा. ओके, त्यामुळे ह्या सब्जेक्ट मला अप्रोच तुमचा सॉल्व्ह कसं करायचा आहे, 10 ते 20 सेकंदामध्ये तुमचं उत्तर आलं पाहिजे बघा. ओके, जर उत्तर तुमचं लवकर आलं नाही तर हा सब्जेक्ट टाइम कंझ्युम होऊ शकतोय आणि तुम्ही जिथं 85+ मार्क घेणार तुम्हाला 70-60 मध्ये तुमची गाडी तिथं थांबून जाते बघा. ओके, तर कशी ट्रिक वापरायची, सॉल्व्ह कसं करायचं 10 ते 20 सेकंदामध्ये मॅक्सिमम, ते आपण इथं बघणार आहे. आता वन बाय वन आपण एक एक क्वेश्चन बघत जाऊया बघा. इथं पहिलाच क्वेश्चन आहे आपला, इथं नैसर्गिक संख्यांची आपल्याला इथं बेरीज करायची बघा. नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती आहे 1 पासून अनंतपर्यंत होत्यात. 1 2 3 4 अप टू 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. आणि ती बेरीज कशी करायची बघा. आपण ह्याच्यामध्ये नैसर्गिक संख्यांची जर बेरीज करायची असेल आणि क्रमागत नैसर्गिक संख्या जर असतील तर कसं सोल्व्ह करायचं बघा. तुम्हाला सूत्र माहिती आहे की n+1 भागिले 2. आता n कुठलं घ्यायचं, n म्हणजे कितपर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची, तर 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची. तर n ची व्हॅल्यू 20 झाली आपली. n ची व्हॅल्यू किती झाली, 20 झाली. n+1 म्हणजे 21 आणि भागिले त्याला 2 करा आणि बे 10 20 आणि 21 10 किती, 21 10 210 म्हणजेच 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आहे 210. पर्याय क्रमांक 2. असं तुम्ही 5 ते 10 सेकंदामध्ये फुकून टाकू शकताय. तुमचा अप्रोच महत्वाचा रोल प्ले करतोय की तुम्ही सोडवायचं कसं. ओके, आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया. सेम दुसरा क्वेश्चन काय करतोय बघा. इथं पण आपल्याला बेरीजच करायची, पण इथं घनांची बेरीज करायची आहे. ओके, सेम आता आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज बघितली, आता इथं घनांची बेरीज करायची. तुम्ही घन प्रत्येक वेळेला लिहत बसणार, त्यांची बेरीज करणार आहे का, कुठं हातच्या चुकला काय चुकला, तर यांची बेरीज कशी करायची बघा. घनांची बेरीज 1 ते 6 पर्यंतच्या घनांची आपल्याला इथे बेरीज करायची. आता काय करायचं बघा. सेम आता सूत्र वापरलं तेच, n+1 भागिले 2 फक्त ब्रॅकेटचा वर्ग करायचा. फक्त काय करायचा, ब्रॅकेटचा वर्ग करायचा. तुम्हाला 6 पर्यंतच्या घनांची बेरीज येऊन जाईल. आता n कुठलं घ्यायचं, तर शेवटचा अंक कुठला आहे बघा, ह्याच्यामध्ये 6 आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण n म्हणून घ्यायची आहे. राईट, 6 n+1 7 आणि छेदामध्ये बघा 2 आणि ह्या ब्रॅकेटचा काय करायचं, तुम्हाला वर्ग करायचं. तुमचं उत्तर येऊन जाईल बे 6 आणि 7 21 आणि 21चा करायचा तुम्हाला वर्ग आणि 21चा वर्ग तुम्हाला माहिती आहे की ते 21चा वर्ग आहे 441. म्हणजेच तुमचा पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. काय सांगा बघूया. योग्य अप्रोच. तुम्हाला 9 पर्यंत सांगतील, 10 पर्यंत सांगतील, 11 पर्यंतच्या घनाची बेरीज सांगतील. व्हॅल्यू टाका, त्याचा वर्ग करा, तुमचं उत्तर येते बघा. ओके, समजलं तुम्हाला. पुढचा नेक्स्ट प्रॉब्लेम त्याच्यानंतर. आता इथं बघा मित्रांनो, 50 - 27 हे एका ब्रॅकेटमध्ये दिले आणि 50 + 27 हे तुम्हाला एका ब्रॅकेटमध्ये दिले आणि ह्यांचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. मग थोडी हेक्टिक प्रोसेस आहे, हाय की नाही सांगा बघा. पण तुमचा अप्रोच आणि तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं बघा. इथे सॉल्व्ह कसं करायचं, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का बघा. याच्यामध्ये काय फॉर्म्युला आहे बघा. a² - b², a² - b², a+b एकदा आणि a - b एकदा असते बघा. ओके, त्याच फॉर्म मध्ये आहे का बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला दोनच संख्या दिसत असतील, ते म्हणजे 500 आणि 27. 500ला a म्हणूया, 27ला b म्हणूया आणि जे ह्या फॉर्म मध्ये ते आपण ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. a चा वर्ग म्हणजे 500चा वर्ग. a चा वर्ग म्हणजे काय करायचा, 500चा वर्ग वजा 27चा वर्ग. b म्हणजे तुमचं 27 आहे आणि ते 27चा वर्ग कसा करायचा. आता 500चा वर्ग तुम्हाला माहिती आहे, काय घ्यायचं नाही. तुम्हाला 5चा वर्ग माहिती आहे ना. 5चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 25. 5चा वर्ग माहिती आहे 25 आणि इथे 2 शून्य आहेत, त्याच्या 4 शून्य करायच्या. 2 शून्याच्या 4 शून्य हा झाला तुमचा 500चा वर्ग झाला. वजा 27. 27चा वर्ग किती आहे बघा. 27चा वर्ग आहे 729. मी डायरेक्ट खालीच लिहून घेतो, कारण का वजाबाकी करायचे, टाइम कमी असतो आपल्याला. डायरेक्ट लागेल तसं लिहून घ्यायचं. राईट, आता ह्यातनं तुम्ही वजा करा, तुमचं उत्तर येते बघा. मला सांगा, 0तनं 9 जाईल का नाही. 10 करा, 10तनं 9 गेले 1 आला बघा. इथं हातच्या आपण कॅरी करूया. इथं झाले 10. 10तनं 3 गेले किती उरले बघा, 7. पुढे हातच्या कॅरी केला, इथं 10 झाले. 10तनं 8 गेले किती उरले बघा, 2. परत हातच्या पुढे कॅरी केला, 10तनं 1 गेला 9 आणि हातच्या दिला, हातच्या स्टॉप झाला इथं. राईट, 5तनं 1 गेला किती उरले बघा इथं 4 आणि हे 2 2 24 92 71. 24 92 71 मला तिथे दिसते बघा. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. कसं सॉल्व्ह करायचं अत्यंत महत्वाचं आहे आणि हे सूत्र लक्षात ठेवा, तुम्हाला 100% फायदा करून देणार बघा. a² - b² एकदा प्लस a + b a - b. राईट, 100% तुमचं बरोबर येणार बघा. ओके, पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर आता खालीपैकी मूळ संख्या कोणती. मूळ संख्या तुम्हाला माहिती आहे 1 ते 100 मध्ये तुम्हाला माहिती आहे की 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 25 मूळ संख्या आहेत. आणि मूळ संख्या म्हणजे ज्याचे फक्त 2 विभाजक असतात. मूळ संख्या ह्या तुम्हाला माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे बघा. ओके, पोलीस भरतीसाठी किंवा कुठली पण एक्झाम असून दे, मूळ संख्या महत्वाचं आहे. मूळ संख्या दुसरं नाव आहे अभाज्य संख्या. अभाज्य संख्या म्हणतोय आपण त्याला. ज्या संख्येचे फक्त 2 विभाजक असतात त्या संख्येला अभाज्य संख्या असं म्हणायचं.
बघा ह्याच्यामध्ये महत्वाचं तुमचं उत्तर काय असणार आहे, तर 89 जे आहे ती तुमची काय बघा मूळ संख्या आहे. कारण 89 ला बघा काय होते, फक्त दोन विभाजक, फक्त 1 न आणि स्वतः त्या संख्येनं भाग जातोय तिला मूळ संख्या म्हणायचं. म्हणजेच 89 बाकीच्या सगळ्याला वेगळ्या संख्येनं भाग जातो. जसं की तुम्ही 90 घेतलं असं 10 न जातोय, 2 न जातोय, 3 न जातोय, 30 न जातोय, 91 ला 7 न जातोय, 13 न जातोय, 91 जातोय, 1 न जातोय, 92 ला पण 2 न जातोय. ओके, भरपूर संख्येने भाग जातात. फक्त 89 असं आहे की त्याला फक्त 1 आणि स्वतः त्या संख्येनं भाग जातोय. म्हणजे त्यातली मूळ संख्या कुठली आहे बघा तुमची 89 आहे. राईट. आता पुढचं एक्झाम्पल. नेक्स्ट. आता इथं बघा दशांश अपूर्णांक इथं भरपूर लोक कन्फ्युज होताना आपल्याला बघायला मिळते बघा, आणि हा प्रॉब्लेम चुकू शकतोय. आता तो सॉल्व्ह कसा करायचा बघा, एकदम सिंपल आणि शांत डोक्यानं. ओके, तो कसा सॉल्व्ह करायचा बघूया आपण. पहिल्यांदा काय आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊया आपण. पहिल्यांदा प्रॉब्लेम काय आहे बघा आपल्या ह्याच्यामध्ये 0.36 पॉईंट सकट आपण इथं लिहून घेऊया. 0.36 गुणिले गुणिले 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.8 गुणिले 0.8 आणि छेदामध्ये बघा, छेदामध्ये काय काय तिथं 0.6 गुणिले 0.42 गुणिले 0.42 गुणिले 1.6 आणि आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. जर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही बारकाईने जर निरीक्षण केलं असा, वरती बघा 2, 3, 4 घर आहेत. वरती किती घर आहेत? 4 घर आहेत. बाजूला लिहून ठेवा, वरती 4 घर आहेत. खाली किती घर आहेत बघा, 1, 2, 3, 4. म्हणजे दशांश चिन्हानंतर किती घर आहेत? 4 घर आहेत. वरती 4 घर, खाली 4 घर. 4 वजा 4 किती? 0. म्हणजेच काय होणार आहे बघा, पॉईंटला पॉईंट सगळे निघून जाणार. आता काय करतो मी, डायरेक्ट काढून टाकतो आणि ती संख्या आहे तशी लिहूया आणि सॉल्व्ह कसं करायचं बघा. 36 गुणिले 7 गुणिले 8. ओके, पॉईंट काढून टाकतो मी. तुम्ही इथं भागाला तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. गुणिले 42 जरा सुटसुटी असावं त्यासाठी आपण मी खाली लिहून घेतो. राईट. पॉईंट सगळे काढून टाकले, कारण का वरती पण 4 आहेत, खाली पण 4 आहेत, 0. राईट. आता सिंपल झालं बघा, कसं सॉल्व्ह करायचं बघा. 8 एके 8, 8 दोन्ही 16, 7 एके 7, 7 सक्कम 42, 6 एके 6, 6 6 36. ह्या 6ला हे 6 कॅन्सल झालं. फक्त काय राहिलं बघा, 1/2. काय राहिले तुमचं 1/2 आणि 1/2 म्हणजेच काय मित्रांनो 0.5 आणि पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे का नाही सांगा बघा. एकदम सिंपल, अजिबात चुकायचं नाही. तुमचा अप्रोच कसा आहे, 5 ते 10 सेकंदामध्ये फुकून टाकणार तुम्ही. ओके, पण तुमची ट्रिक कशी आहे, तुम्ही सॉल्व्ह कसं करता हे लय महत्वाचा रोल प्ले करते बघा. ओके, तरच तुम्हाला पोस्ट मिळू शकते. अजिबात चुकायचं नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही. राईट. एकदम अॅक्युरेसी मेंटेन करणं महत्वाचं आहे बघा. आता पुढचा बघा, लसावी मसावी टॉपिक, अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे तुम्हाला लसावी मसावी म्हणजे. ओके, तर ह्याच्यावरती आता आपला पुढचा क्वेश्चन आहे. 96 आणि 144 चा मसावी 48 आहे, तर लसावी किती? ओके, तर ह्यासाठी एक सूत्र आहे बघा आपलं इथं. काय सूत्र आहे ते? हे सूत्र तुम्हाला महत्वाचं सूत्र आहे, लसावी गुणिले मसावी. लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. जो डाटा दिलाय तो पुट करूया आपल्याला. ह्याच्यामध्ये काय काय दिलंय बघा, 96 आणि 144 यांचा मसावी 48 आहे. मला लसावी काढायचा, लसावी दिला ना एक्स म्हणूया. त्याच्यानंतर यांचा मसावी किती म्हणते बघा, यांचा मसावी किती म्हणते 48 म्हणते. राईट. त्याच्यानंतर बघा 96 आणि 144 या 2 संख्या तुम्हाला इथे बघायला मिळतात. 96 आणि 144. राईट. जे दिलंय सगळं ठेवून टाकलं त्याच्यामध्ये. आता तुम्हाला लसावी काढायचा आहे. इज इक्वल टू कसं सॉल्व्ह करायचं, अजिबात गुणाकार करू नका. गुणाकार अजिबात करायचं नाही, कारण काय एक्झामिनरनं प्रॉब्लेम बरोबर सेट केलेला असतो तुम्हाला. नाहीतर तुम्ही गुणाकार करत बच्चेला जाऊ येईल सगळं. हाय की नाही सांगा बघा. जे गुणाकारमध्ये ते भागाकारमध्ये आलं, अजिबात गुणाकार केलेला नाही मी. आता बघा कसं सॉल्व्ह करायचं इथं. 48 एके 48, 48 दोन्ही 48 दोन्ही किती 96, 48 दोन्ही 96 आणि 144 दोन्ही 144 दोन्ही किती बघा तुमचं 288. बघा कसा प्रॉब्लेम सेट केलाय. 100% तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. आणि पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. हाय की नाही सांगा बघा. फुकून टाकणार. ओके, कधी फुकून टाकणार, खरं तुम्हाला प्रॉपर ट्रिक माहिती असलं तरच तुम्ही फुकून टाकू शकताय. ओके, नाही तर तुम्हाला फुकून टाकायची वेळ. ओके, नेक्स्ट घ्या. त्याच्यानंतर आता बघा ह्याच्यामध्ये 625 गुणिले 125 इज इक्वल टू 5चा यमवा घात. तर यम बरोबर किती? घातांक टॉपिक. ओके, घातांक नाव घेतलं का जरा भीती वाटते, आणि पण आपण भ्यायचं नाही, आपण अजिबात भ्यायचं नाही. आता बघा कसं सॉल्व्ह करायचं याच्यामध्ये. 625 प्रॉब्लेम पहिल्यांदा लिहून घेतो मी. 625 गुणिले 125 इज इक्वल टू 5चा यमवा घात. इज इक्वल टू 5चा यमवा घात. मला 5 दिसते, मी सगळा जो काय प्रॉब्लेम आहे तो 5 मध्ये कन्वर्ट करतो. राईट. आता बघा 625 म्हणजे काय? हे 25चा वर्ग तुम्हाला माहित आहे. 25चा वर्ग म्हणजे काय? 25चा 2 वेळा गुणाकार. 625 म्हणजे 25चा वर्ग आहे, आणि 25चा वर्ग म्हणजे 25चा 2 वेळा गुणाकार. ओके, त्यानंतर बघा 125 आहे लिहून घ्या. 125 आणि इज इक्वल टू 5चा कितवा घात आहे? 5चा यमवा घात आहे. मला सांगा 25 म्हणजे काय? 25 म्हणजे 5चा वर्ग आहे. राईट. इथं बघा 25 म्हणजे काय? 5चा वर्ग आहे. राईट. त्याच्यानंतर हे काय आहे बघा, तुमचा 5चा घन आहे. 125 म्हणजे काय? 5चा घनच आहे ना. राईट. आणि त्याच्यानंतर 5चा कितवा घात बघा, 5चा यमवा घात. मला सांगा सगळा प्रॉब्लेम मी 5 मध्ये कन्वर्ट केलाय. आता माझं उत्तर बरोबर येते बघा. ओके, पाया जर समान असेल तर घातांकांची बेरीज होते. तुम्हाला माहिती आहे घातांकांची बेरीज होत्या. ओके,
3 आणि 2 5 आणि 2 7 म्हणजे 5चा 7वा घात इज इक्वल टू 5चा mवा घात. आणि तुम्हाला माहित आहे की जर घातांक समान असतील, ओके सॉरी, जर पाया समान असेल तर पाया कट होतोय आणि घातांक आपण इकडे घेतोय. म्हणजेच बघा एम इज इक्वल टू किती झालं तुमचं 7, एम इज इक्वल टू 7. कारण का तुमचा पाया समान आहे, पाया कट करा, घातांक इज इक्वल टू घ्या आणि एम ची व्हॅल्यू आल्या 7. पर्याय क्रमांक 3 हे माझं उत्तर आहे आणि 100% बरोबर आहे. हाय की नाही सांगा बघा. अप्रोच कसा आहे बघा, 625 ती 5ची 4थी पॉवर आहे. हे काय काय लोकांना माहित नाही. ओके, आता ते मला माहित आहे पण तुम्हाला माहित आहे का नाही, पण तुम्हाला माहित आहे की 625 म्हणजे 25चा वर्ग आणि 25चा वर्ग म्हणजे 25चा 2 वेळा गुणाकार आणि 25 म्हणजे 5चा दुसरा घात आहे. ओके, हेच तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुम्ही कन्वर्ट करा प्रॉब्लेम, 100% तुम्हाला मार्क मिळवून देईल बघा. ओके, आता पुढचा प्रॉब्लेम त्याच्यानंतर बघा. 625चा काय करायचं तुम्हाला, इथं वर्ग करायचा आहे. 625चा वर्ग आणि तुम्हाला माहित आहे की वर्ग म्हणजे त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार. वर्ग म्हणजे त्या संख्येचा किती वेळा गुणाकार, 2 वेळा गुणाकार तुम्ही वर्ग करू शकताय. आता तुम्हाला माहिती आहे की 5 आहे बघा, 5. आणि जेव्हा जेव्हा 5 असते तेव्हा 5चा वर्ग 5च्या शेवटी काय असते बघा, 25 असते बघा. तुम्ही बघा ऑप्शन मध्ये सगळ्या त्या ठिकाणी 25 आहे. आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. म्हणजेच काय करायचं, पहिल्यांदा 5चा वर्ग किती, 25. 5चा वर्ग 25. शेवटी 5 संख्या असतील तर शेवटी 5चा वर्ग किती होते, 25 येते. इकडे या बघा, आता 62 कडे या. 62 आणि ह्याला काय करायचं, ह्याच्या पुढची संख्या घ्यायची 63. ह्यांचा गुणाकार तुमचं उत्तर असणार आहे बघा, 62 गुणिले 63. आपण बाजूला करूया ह्याच्यामध्ये 62 गुणिले 63. 62 गुणिले 63. काहीच अवघड नाही, ह्यांचा गुणाकार करा, सिंपल. 63 दुनी किती हो, 60 दुनी 120, 3 दुनी 6, 63 दुनी 126, 126 अशी 6 हातच्या किती आले बघा, 12 आले. हातच्या किती आले तुमचे, 12. आता 63 सक काय घ्यायचं नाही. 63 म्हणजे काय वेगळं काहीच नाही, 60 आणि 3 आहे. 60 आणि 3, 60चा पाडा म्हणजेच 6चा पाडा, 6 36 म्हणजेच किती हो, 360. 3 संग किती, 18. 3 संग 18, राईट. आणि तुमचा हातच्या 12 आणि तुमचा हातच्या किती, 12 आणि ह्यांची बेरीज करा, तुमचं गुणाकाराचं उत्तर असणार आहे बघा, राईट. 18 आणि 12, 18 आणि 12 किती, 30 आणि 360 आणि 30 किती हो, 390. 390 म्हणजेच हे उचला आणि इथं लावा, तुमचं उत्तर येते बघा. म्हणजेच काय लिहिणार बघा, 39,0625. 39,0625 हा तुमच्या संख्येचा वर्ग आहे. कुठे दिसते बघा, कुठे दिसते तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. एकदम सिंपल, कायच अवघड नाही. समोर तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं आहे, अजिबात घ्यायचं नाही. ओके, 625 मध्ये नाही तर काय पण मध्ये, पण एक्झामिनरनं असा डाटा सेट केला असतो की तुम्हाला ते माहिती पाहिजे कसं सॉल्व्ह करायचं आहे का नाही सांगा बघा, कसं सोडवलंय बघा, कायच अवघड आहे का, आहे का. ओके, पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर. आता पर्सेंटेज टॉपिक वरती क्वेश्चन आहे. पर्सेंटेज एकदम सिंपल आणि महत्वाचा टॉपिक आहे, मॅथमॅटिक्सचा पिलर आहे पर्सेंटेज म्हणजे. 100% ह्याच्यावरती क्वेश्चन असणार म्हणजे असणारच आणि तुम्हाला त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारलाय त्यांनी. 1200चे 12.5% किती, 1200चे 12.5% किती, 12.5 भागिले किती बघा, भागिले 100. 1200चे 12.5%, 1200 7चे म्हणजे गुणाकार, टक्के 12.5%, टक्के म्हणजे भागिले 100 घ्यायचं. कट करा आता, ह्या 2 शून्याला ह्यातले 2 शून्य गेल्या, 12 गुणिले 12.5 करा, तुमचं उत्तर येते 12 पंचे 60, 60चे शून्य, हातच्याले 6, 12 दुनी 24 आणि 6 किती 30, 30चे शून्य, हातच्याले 3, 12 एके 12, 12 आणि 3 किती बघा 15 आणि 1 घरी इकडे या, म्हणजेच किती उत्तर आहे तुमचं 150. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असणार आहे. काय हाय का नाही सांगा बघा, फुकून टाकणार. ओके, हाय का नाही, फुकून केव्हा टाकणार, तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही फुकून टाकू शकता बघा. ओके, नाहीतर क्वेश्चन तुम्हाला फुकून टाकल. ओके, नको आहे ते. हाय का नाही सांगा, 150 उत्तर आलं. आता पुढचं नेक्स्ट, आता पुढचा मस्त प्रॉब्लेम आहे बघा. ओके, नफा, शेकडा नफा काढायचा आहे. एक व्यक्ती 1 किलोग्रॅम वजनाच्या ऐवजी 950 ग्रॅम वजनाच्या 1 किलोग्रॅम म्हणून वापरतो. म्हणजे 950 ग्रॅम वजन काय करतोय, 1 किलोग्रॅम म्हणून वापरतोय. ओके, लय हुशार आहे. तर तो किती टक्के जास्त नफा कमवतो. ओके, आणि 100% तो नफा कमवणार आहे. ऍक्च्युअली 1 किलो द्यायला पाहिजे तर 950 ग्रॅम भरतोय आणि 50 ग्रॅम मारतोय. हाय का नाही सांगा बघा, प्रत्येक किलोला जर 50 ग्रॅम मारायला लागला तर किती नफा कमवतोय. आपण आता कसं सॉल्व्ह करूया बघा याच्यामध्ये. इथं शेकडा नफा काढायचा आपल्याला, शेकडा नफा, राईट. शेकडा नफा कसा काढायचा आणि शेकडा नफा काढण्याचं सूत्र बघा, वरती काय करायचं, इथं फरक भागिले चुकीचे वजन, फरक भागिले चुकीचे वजन, फरक भागिले चुकीचे वजन गुणिले 100. फरक, आता फरक कुठला हो, फरक कुठला घ्यायचा, ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल द्यायला पाहिजे त्यांना 1000 ग्रॅम. ओके, 1000 ग्रॅम, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम द्यायला पाहिजे, पण देतोय किती बघा, तो 950 देतोय आणि चुकीचं वजन किती वापरतोय, 950 ग्रॅमचं वापरतोय. ऍक्च्युअल वापरायला पाहिजे 1000चं, म्हणजे चुकीचं वजन म्हणजे 950 ग्रॅम आणि गुणिले 100. हाय का नाही, फरक कसा,
फरक ऍक्च्युअल द्यायला पाहिजे 1000, देतोय 950 म्हणजे 50. तुम्ही डायरेक्ट 50 लिहिलं चालेल, पण मी तुम्हाला समजण्यासाठी हे केले. ओके, चुकीचं वजन कुठलं? 950 ग्रॅम. ऍक्च्युअल द्यायला पाहिजे 1000, पण 950 वापरते, गुणिले 100 करा, कारण शेकडा नफा काढायचा आहे. तुमचं उत्तर येते बघा. आता मला सांगा 1000 मधनं 950 गेलं म्हणजे तुमचं उत्तर किती आलं बघा? 50 भागिले किती तुमचं इथं? 950 आणि ह्याला गुणिले 100 करा, तुमचं उत्तर येते. ह्या शून्याला हे शून्य गेली, 5 1 5, 19 5 95, म्हणजेच तुमचं उत्तर काय आलंय बघा इथं? 100. आणि 100 भागिले 19 तुमचा आन्सर असणार आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा आपण आता ते. आता भाग घालूया इथं. 19 5 19 5 95, 19 5 95, 5 उरले बघा, राईट? 5 उरले, इथं पॉईंट लावा, इथं 50 झाले, आणि 19 दुनी 38, परत किती उरले बघा? 50 मधून 38 गेले, 12 उरले, परत इथं काय करा? 120, पॉईंट एकदाच लावायचा, 120 झालं. ओके, आणि 19 सक्क 114, 19 सक्क 114 परत राहू दे. ओके, 2 घरानंतर तुमचं उत्तर येते बघा. म्हणजेच किती? 5.26. 5.26 काय करतोय बघा? नफा कमवतोय, राईट? महत्वाचं सूत्र लक्षात ठेवा इथं. शेकडा नफा इज इक्वल टू फरक भागिले चुकीचे वजन गुणिले 100. फरक म्हणजे दोन्हीचा फरक घेतला 50, चुकीचं वजन 950 गुणिले 100 करा. 100% तुमचा आन्सर काय असणार आहे? बरोबर असणार आहे. अजिबात सुद्धा चुकणार नाही बघा, राईट? आता पुढचा नेक्स्ट. एका वस्तूची किंमत 20% वाढवून 5% सूट दिली तर शेकडा नफा किती होईल? एका वस्तूची किंमत 20% वाढवली आणि 5% सूट दिली, राईट? आता त्यासाठी सूत्र वापरायचं बघा. एक सूत्र आहे तुमचं इथं, x प्लस वाय प्लस एक्स इंटू वाय, छेदामध्ये काय करायचंय तुम्हाला? छेदामध्ये करायचंय 100, राईट? तर तुम्ही असं सॉल्व्ह करू शकताय, कायच अवघड नाही ह्याच्यामध्ये. तर आता कसं सॉल्व्ह करायचं हे आपण इथं आता बघूया बघा. ओके, तर इथं जे काय म्हणते बघा, एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची? एक्सची व्हॅल्यू घ्यायची 20%, 20%, आणि ती पॉझिटिव्ह घ्यायची, कारण का? वाढली, किंमतीची वाढ झाली, नफा झाला. ओके, पॉझिटिव्ह. आणि बघा वायची व्हॅल्यू काय घ्यायची बघा? वायची व्हॅल्यू घ्यायची 5%, खरं ती निगेटिव्ह घ्यायची, कारण का? सूट दिली म्हणजे निगेटिव्ह, त्यानंतर तोटा झाला म्हणजे निगेटिव्ह, कमी झालं म्हणजे निगेटिव्ह, वाढ झाली, नफा झाला, फायदा झाला म्हणजे पॉझिटिव्ह. आणि पहिलं 20% वाढवले म्हणून पॉझिटिव्ह घ्यायचं, सूट दिली म्हणून ते निगेटिव्ह घ्यायचं. ह्यात टाका, तुमचं उत्तर येते. एक्सची व्हॅल्यू किती बघा? 20. वायची व्हॅल्यू किती बघा इथं? -5 प्लस 20 गुणिले -5, आणि छेदामध्ये किती करा? 100 करा, तुमचं उत्तर येते बघा. 20 मधनं 5 गेले, किती उत्तर आलं बघा? तुमचं इथं 15 उत्तर आलं, राईट? त्याच्यानंतर बघा इथं 20 1 20, 20 5 100, 5 1 5, 5 1 5, फक्त काय राहिलं बघा इथं? -1 राहिलं, आणि ते -1 लिहा. 15तनं 1 गेला, किती उत्तर आलं बघा तुमचं इथं? 15तनं 1 गेला 14, म्हणजेच 14% काय करते? फायदा कमवते. म्हणजेच तुमचं उत्तर काय बघा ह्याच्यामध्ये? 14%, राईट? हे झालं तुमचं उत्तर. काय अवघड आहे का सांगा बघा? एक्स प्लस वाय प्लस एक्स इंटू वाय छेदामध्ये 100. हाच प्रॉब्लेम तुम्ही अनेका अप्रोचने सॉल्व्ह करू शकताय. कसं बघा? याच्यामध्ये 100 घ्यायचं पहिल्यांदा काय करा तुम्ही? 100 घ्या. 100 घ्या, त्याच्यानंतर बघा कितीची वाढ झाली? 100वरती कितीची वाढ झाली? 20%ची वाढ. किती घ्यायचं बघा? 120%. परत किती सूट देते? 100वरती सूट देते बघा, 100च घ्यायचं, 5% सूट दिली म्हणजे झाली किती व्हॅल्यू बघा इथं? 95% व्हॅल्यू झाली, राईट? ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेला, 100ला 100 गेलं, 20 5 100, 20 सक्क 20, 5 1 5, 19 5 95, आणि 19 सक्क 114, 19 सक्क 114, 100ची वस्तू 114ला, म्हणजे किती फायदा बघा? 14% फायदा, राईट? यांची वजाबाकी करा. 114 वजा 100 म्हणजेच किती बघा? 14% फायदा आहे का नाही? हे पण तुमचं असं उत्तर येऊ शकते बघा. म्हणजेच एकच प्रॉब्लेम तुम्ही वेगळ्या मेथडने काय करू शकताय बघा? सॉल्व्ह करू शकताय, राईट? काहीच अवघड नाही याच्यामध्ये. तर पुढचा प्रॉब्लेम, त्याच्यानंतर नेक्स्ट. 300 मीटर लांबीची रेल्वे 72 किमी प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांडेल? 300 मीटर लांबीची रेल्वे आहे बघा, तर 72 किमी प्रति तास हा तिचा वेग आहे, तर एका खांबाला किती वेळेत ओलांडेल हे आपल्याला काढायचं आहे. खांब असेल, सिग्नल असेल, रेल्वे त्याला 100% ओलांडणार आहे. आता हे खांब आहे बघा, किती वेळेत ओलांडेल? ओलांडताना काय करणार बघा? स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करणार. ती त्या खांबाला ओलांडताना काय करणार बघा? स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करणार, आणि ते अंतर आपल्याला दिले त्यांनी, किती आहे बघा? त्या रेल्वेची लांबी किती आहे? 300 मीटर ही त्याच्या रेल्वेची लांबी आहे, आणि एवढा अंतर पार करणार. आणि रेल्वेचा प्रॉब्लेम असेल तर एक सूत्र वापरतोय आपण ह्याच्यामध्ये, ते म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. काय सूत्र आहे आपलं? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आपल्याला अंतर माहित आहे, अंतर काय आहे? तर रेल्वेची लांबी, जी काही रेल्वेची लांबी आहे ते अंतर आहे, कारण त्याच्या लांबी एवढंच ते काय करणार आहे? अंतर पार करणार आहे. इथं घ्यायचं 300 मीटर, ही झाली तुमच्या रेल्वेची लांबीच, म्हणजे त्याचं आपण अंतर घेतले. वेग आपला किती आहे बघा? इथं वेग आपला 72 किलोमीटर पर आवर आहे.
पण आपल्याला ते मीटर पर सेकंदामध्ये करायचं आहे, कारण आपला आन्सर जे आहे ते सेकंदामध्ये मित्रांनो आहे की नाही सांगा बघा. मग इथं काय करायला पाहिजे, मला 518 करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, कन्व्हर्जन फॅक्टर लावायला पाहिजे 518 किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंदामध्ये रूपांतर झालं, राईट. आणि त्याच्यानंतर मला काय काढायचे, ते वेळ काढायचे. काय काढायचे मला, ते वेळ काढायचे. 18 की 18, 18 चोक 72, पाईन चोक 20. म्हणजेच इथं मी 300 आहे तसं लिहून घेतो. 300 इज इक्वल टू पाईन चोक 20 इंटू तुमचं काय असणार आहे, इथं एक्स असणार आहे. जे 20 गुणिले इकडे आल्यावरती भागिले होणार. म्हणजेच 300 भागिले 20 इज इक्वल टू तुमचं एक्स असणार आहे. ह्या शून्य शून्य गेली, बे के बे, म्हणजेच एक्स बरोबर किती आलं तुमचं 15 सेकंद. म्हणजेच 15 सेकंदाने काय करणार आहे बघा, एक्स इज इक्वल टू 15 सेकंदाने ते 15 सेकंद लागतील ते खांब वगैरे ओलांडायला, राईट. तुमचं उत्तर आलंय अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, आहे का नाही. अंतर म्हणजेच रेल्वेची लांबी. हे फक्त लक्षात ठेवा, तुमचं उत्तर येते. पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर आता मित्रांनो, आता काळ काम वेग मधला पुढचा क्वेश्चन आहे बघा. ह्याच्यामध्ये काय काय दिलंय बघा. 20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात. तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसांमध्ये संपवतील. काम तेच आहे, म्हणजे W1 इज इक्वल टू काय आहे तुमचं W2 आहे. म्हणजेच बघा इथं फॉर्म्युला काय तयार होते बघा, MD आणि H, माणसं दिवस आणि तास. MDH मसाले आहे का नाही सांगा बघा. MDH मसाला 100% तुमचं उत्तर देणार इथं. M1 D1 H1 इथं W आहे. खरं W1 इज इक्वल टू काय येते, W2 येते. आणि ते किती असते, नेहमी एक असते. काम तेच आहे, म्हणजेच आपण ते इथं घेणार नाही, राईट. आता बघा पुढचं, ते छेदामध्ये असते W. त्यानंतर बघा इथं M2 D2 H2 आणि आपल्याला काय काढायचं इथं, किती दिवसात संपवतील ते काम, राईट. माणसं 20 मजूर, माणसं म्हणजे मजूर, डी म्हणजे दिवस आणि एच म्हणजे तास, तुम्हाला माहित आहे. माणसं किती बघा, 20 माणसं, मजूर 20 माणसं. किती दिवसामध्ये बघा, 15 दिवसात. 15 दिवसात किती तास काम करून, 8 तास काम करून. ओके. त्याच्यानंतर बघा किती माणसं, 15 मजूर. M2 किती 15, M2 D2 काढायचं आहे. आणि किती तास, रोज 5 तास काम करून किती दिवसामध्ये संपवतील, राईट. यांचा गुणाकार करू नका, कारण काय एक्झामिनरना प्रॉब्लेम असा सेट केला असतो. अजिबात गुणाकार करू नका. सिंपल आहे तसं ठेवा. चिल्लर ह्याच्यावरती खेळा, आहे की नाही सांगा बघा. सिंपल ठेवा. आणि जे हे व्हॅल्यू आहे तिकडे आणूया, 15 गुणिले 5. D2 तिकडे ठेवा, कारण त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. 15 गुणिले 5 आहे, गुणिले इकडे आल्यावरती आपण छेदामध्ये घेतलं, राईट. मला सांगा, ह्या 15ला 15 कट झालं, 15ला 15 विषय झाला. 5 1 5, 5 चोक 20 आणि 8 चोक 32, आहे की नाही सांगा बघा. म्हणजेच D2 किती दिवस लागतील बघा, 32 दिवस लागतील. किती दिवस लागतील बघा, 32 दिवस. कुठे दिसते, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आलं. MDH मसाले, MDH, ओके. आणि काम तुमचं तेच आहे, त्यामुळे ते एक घेतलं आपण, व्हॅल्यू टाकल्या, तुमचं उत्तर येते, आहे की नाही. कायच अवघड आहे का सांगा, तुमचा अप्रोच महत्वाचा रोल प्ले करतोय बघा. तरच तुम्हाला 85 प्लस 90 प्लस आणि पोस्ट मिळून जात्या. तुम्ही चुकीचं काहीतरी हे करत बसला तर तुमचं अवघड जाते. ह्यांचं जर गुणाकार काहीतरी करत बसला, गेला ते ओके, चुकलं बिकलं काहीतरी सगळंच गेलं, आहे की नाही सांगा. असंच ठेवा ना, ओके. सिंपल आहे, ओके. पुढचं नेक्स्ट याच्यानंतर बघा, पुढचा प्रॉब्लेम आहे. 2 नळ टाकी बदला, ओके. 2 नळ ए व बी, एक टाकी 1 तास व 75 मिनिटात अनुक्रमे भरतात. म्हणजे ए 1 तासामध्ये, आपण जे लिहून घेऊया, काय काय डाटा दिलाय. ए काय करतो, 1 तास म्हणजे बघा 60 मिनिटामध्ये कन्वर्ट करूया, कारण का दोन्ही पण ते मिनिटामध्ये. बी 75 मिनिटात अनुक्रमे भरतात म्हणते. बी 75 मिनिटात भरतात, दोन्ही भरतात. आपण प्लस करून टाकायला, आहे का ना. दोन्ही भरतात म्हणजे प्लस, म्हणजे तुमच्या लक्षात राहावं त्यासाठी. दोन्ही भरतात टाकी. सी नळ पाणी बाहेर फेकतो. सी जो आहे तर नळ रिकामा करते, पाणी बाहेर फेकतो. म्हणजेच काय करते, रिकामा करतो, किंवा लिकेज झालं म्हणजे रिकामा करतो, राईट. जर तिन्ही नळ एकदम सुरू केले तर पूर्ण टाकी 50 मिनिटात भरते. आता जर तिन्ही नळ चालू केलं, काय कंडिशन होणार आहे बघा. तिन्ही नळ जर चालू केले, ए भरणार आहे, बी भरणार आहे आणि सी मात्र रिकामा करणार आहे, म्हणून मायनस, कारण हे दोघं भरतात आणि हे रिकामा करतोय म्हणून मायनस. आणि जर तिन्ही चालू केलं तर 50 मिनिटामध्ये भरतात, ओके. तिन्ही चालू केलं तर 50 मिनिटामध्ये भरतात. मग पूर्ण भरलेली टाकी सी नळातून रिकामी होण्यास किती वेळ लागेल, ओके. पूर्ण भरलेली टाकी सी नळातून आपल्याला ती रिकामी करायची आहे आणि किती वेळ लागेल आता ते काढायचं आहे. पहिल्यांदा टाकीची कॅपॅसिटी आपल्याला काढायची आहे आणि त्यासाठी आपल्याला लसावी घ्यायचा आहे. आणि लसावी घेताना इथल्या 2 मोठ्या संख्या उचलला, त्यातल्या कुठल्या बघा. एक तर आहे 60 आणि दुसरी 75. ह्या 2 मोठ्या संख्या उचला आणि ह्यांचा आपण काय काढूया, लसावी काढूया. कसा काढायचा बघा, पहिल्यांदा ह्यांना भाग घालवा आता, ओके. 15 चोक 60, 15 5 75. अतिसंक्षिप्त रूप द्यायचं, भाग घालवायचा म्हणजे अतिसंक्षिप्त रूप द्यायचं. 15 चोक 60, 15 5 75, 60 गुणिले 5, 6 5 30, म्हणजे 300, किंवा 75 चोक करा 300. आता फक्त ह्या 300ला जे आपण 300 काढले, ह्याला राहिलेली संख्या जी आहे 50, त्यानं भाग जातोय का बघा पहिल्यांदा, ओके.
50 भाग होते 5 सक्क 30. ओके, म्हणजे त्याला भाग होते 100%. म्हणजेच या तिन्ही संख्यांचा लसावी किती आहे बघा तुमचा, लसावी किती आला इथं, टाकीची कॅपॅसिटी आहे बघा 300 लिटर असं समजून जाऊया आपण. ओके, आता एका मिनिटामध्ये काय काय फरक होते आपण बघूया. 1 मिनिट एका मिनिटामध्ये बघा. आता 300 भागिले 60 करा. 6 पंचे 30 म्हणजे हे 5 लिटर भरते. ओके, एका मिनिटामध्ये हा नळ 5 लिटर भरतोय असं लक्षात करा. ओके, 75 चोक 300 म्हणजे जो बी नळ आहे तो 4 लिटर भरतोय असं. ओके, आणि त्याच्यानंतर बघा तिन्ही जर चालू केलं तिन्ही तर 5 सक्क 30 म्हणजे 6 लिटर भरते. 6 लिटर भरते बघा. ओके, तर आता आपण सॉल्व्ह करूया याच्यामध्ये. मला सांगा ह्याच्यामध्ये तिन्ही चालू केल्यानंतर 6 लिटर भरते, पण ए बघा काय करतोय एका मिनिटामध्ये किती भरते बघा. ए 5 लिटर भरतोय, बी किती भरतोय 4 लिटर भरतोय. 5 आणि 4 किती झालं बघा, इथे तुमचं 9 झालं. ओके, 9 झालं, पण इथं 6 यायला लागले बघा. 6 कसं यायला लागले, तर ह्यो काय करतोय बघा 3 रिकामा करतोय ना. ओके, सी काय करतोय 3 रिकामा करतोय, 3 लिटर रिकामा करतोय, त्यामुळे तिथं 6 येते. म्हणजेच सी ची जी काय व्हॅल्यू आहे ती किती येते बघा 3, आणि तो काय करतोय बघा रिकामा करतोय, म्हणून मी त्याला निगेटिव्ह धरतो. आहे का नाही, रिकामा करतोय राईट, म्हणून ते निगेटिव्ह. आता सी जर एकटा गेला आणि तेच विचारले आपल्याला, मग सी काय पूर्ण भरेल टाकी सी नळातून रिकामी होण्याला किती वेळ लागेल. आता बघा टाकीची कॅपॅसिटी सी गेला, टाकीची कॅपॅसिटी किती आहे 300, आणि सी काय करतोय एका मिनिटाला 3 लिटर काय करतोय बघा रिकामा करतोय. तर टाकी रिकामा व्हायला किती वेळ लागेल बघा. आणि 3 1 3 आणि ह्या 2 शून्य म्हणजेच किती मिनिटं, 100 मिनिटं. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. शांत डोक्याने सॉल्व्ह करा, अजिबात अवघड असं नाही. ओके, नाहीतर तुम्ही काहीतरी चुकीचं सोडवलं असेल तर तुमचा अप्रोच चुकू शकतो. हे करा, कोण भरतंय ते पॉझिटिव्ह, रिकामा करतंय ते निगेटिव्ह. व्हॅल्यू घ्या प्रत्येकाच्या, सेपरेट व्हॅल्यू टाका. 100% तुमचं उत्तर येणार, फुकून टाकणार म्हणतोय. हाय काय सांगा बघा. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा महत्वाचा प्रॉब्लेम आहे बघा, बोट आणि प्रवाह. आता प्रॉब्लेम काय म्हणते बघा, एका नावेची प्रवाहाच्या दिशेची गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीच्या तिप्पट आहे. जर प्रवाहाची गती 2 किमी प्रति तास असेल तर शांत पाण्यात नावेची गती किती. ओके, शांत पाण्यात नावेची गती काढायची आहे. त्यासाठी तुम्हाला फॅक्टर माहिती असणं महत्वाचं बघा. आपण एकाला म्हणायचं वाय व्ही यू व्ही आणि इथं एक्स. ओके, आता हे एक्स वगैरे काय मी तुम्हाला तिथं डिटेलमध्ये लिहून दिले बघा. एक्स म्हणजे काय, नावेची प्रवाहाच्या दिशेने गती, नावेची प्रवाहाच्या दिशेने गती राईट, आणि ती जास्त असणार आहे बघा. ओके, वाय म्हणजे काय, नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती, नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती म्हणजे काय असणार आहे तुमचं वाय असणार आहे. यू म्हणजे काय, शांत पाण्यात नावेची गती. ओके, शांत पाण्यामध्ये नावेची गती म्हणजे यू आहे बघा, आणि तेच आपल्याला काढायचं आहे आपल्याला. ओके, आणि प्रवाहाची गती म्हणजे काय बघा व्ही म्हणजे प्रवाहाची गती आपल्याला इथं बघायला मिळते बघा. ओके, मी लिहून घेतलं बघा, हे महत्वाचं. आता हे काय दिलंय बघा, एका नावेची प्रवाहाच्या दिशेची गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीचे तिप्पट. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची गती जर 1 असेल तर प्रवाहाच्या दिशेची गती किती असणार आहे बघा 3 असणार आहे. कारण का प्रवाहाच्या दिशेला बघा नाव स्पीड घेणार आहे, कारण का नावेचं स्वतःचं स्पीड आणि त्या प्रवाहाचं स्पीड आहे, कारण नावेचं स्पीड आणि प्रवाहाचं स्पीड त्याच्यामध्ये काय होणार आहे बघा ऍड होणार आहे, आणि त्यामुळे हे 100% जास्त असणार आहे. आणि ह्या साईडला काय होणार बघा, तुमचा प्रवाह ह्या साईडला चाललाय आणि तुमचे नाव विरुद्ध चालले, हे तुमचं कमी असणार आहे राईट. आता बघा याच्यामध्ये कसा विषय करायचा आपल्याला. आता हे आपल्याला गुणोत्तरामध्ये दिले, व्हॅल्यू दिलेलं नाही. ओके, 1:3 आपल्याला हे जे आले हे काय आले आपल्या इथं गुणोत्तर आले बघा. आता कसं सॉल्व्ह करायचं आहे त्याच्यानंतर काय म्हणते बघा इथं, जर प्रवाहाची गती 2 किमी प्रति तास असेल. ओके, प्रवाहाची गती म्हणजे तुम्हाला व्ही दिले बघा, व्ही म्हणजे काय प्रवाहाची गती, आणि ती किती 2 किमी प्रति तास जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, नावेची शांत पाण्यातील गती काढायची आहे. पहिल्यांदा मी यू काढून घेतो. यू बरोबर मध्ये आहे का बघा, यू मध्ये आहे, आणि ते कसं काढायचं बघा, यू इज इक्वल टू एक्स प्लस वाय बरोबर मध्ये आहे का नाही सांगा. त्यांचा आपण जे सरासरी काढतो तसं काढायचं. ओके, एक्स प्लस वाय करायचं, आणि वरती 2 आहेत ना, मग छेदामध्ये काय करायचं 2 करायचं. एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा 3 आहे, वायची किती 1 आहे, आणि छेदामध्ये 2 म्हणजेच 4/2 म्हणजेच किती येते बघा 2, म्हणजेच यू किती आलं बघा तुमचं 2 आलं. पण हे कशामध्ये आले, हे उत्तर नाही, हे कशामध्ये आले तुमचं गुणोत्तरामध्ये. हे सगळं गुणोत्तर आहेत, ऍक्च्युअल व्हॅल्यू आपण घेतलेलं नाही राईट. मला सांगा यू हे गुणोत्तरामध्ये, यू बघा शांत पाण्यातला वेग किती आहे 2 आहे गुणोत्तरामध्ये राईट. आणि बघा ह्याच्यामध्ये मग हे 3 कसं काय आलं. ओके, 3 कसं काय आलं, इथं 1 असणार आहे, 2 आणि 1 किती 3, कारण का ह्यांची बेरीज होणार ती इथं आपण लिहितो एक्सची व्हॅल्यू. ओके, 2 आणि 1 किती 3, आणि हे 1 म्हणजे तुम्हाला दिले बघा. ओके, 1 म्हणजे काय प्रवाहाचा वेग आहे, आणि प्रवाहाचा वेग किती आहे बघा तुमचा 2, प्रवाहाचा वेग किती आहे तुमचा 2 आहे, हे ह्याच्या दुप्पट आहे. 2 कसं आलं बे 1 बे, आणि हे पण तुमच्या दुप्पट असणार आहे, आणि बे दोन्ही किती बघा 4, म्हणजेच शांत पाण्यात नावेचा वेग किती असणार आहे 4. काय काय सांगावं, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम आहे, कन्सेप्ट ओरिएंटेड आहे बघा. ओके, कन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच तुम्हाला हे प्रॉब्लेम सुटणार आहे. मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दिले बघा. ओके, नेक्स्ट आता पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण याच्यानंतर.
पुढचा प्रॉब्लेम बघा, वयवारी महत्वाचा टॉपिक आहे आणि 100% ह्याच्यावरती क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतो बघा. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. फुल स्टॉप. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. तर वडिलांचे आजचे वय काय? ओके, आजचं वय आपल्याला काढायचं आहे. आता बघा काय काय दिले ते आपण डाटा लिहून घेऊया याच्यामध्ये पहिल्यांदा. काय काय दिले बघा इथं. मुलगा आणि कोण आहे बघा, वडील आहे. मुलगा आणि वडील. काय म्हणते बघा, आजचा डाटा पहिल्यांदा त्यांनी दिलाय आपल्याला. आजचा डाटा दिलाय, आपण डाटा फक्त लिहून घेऊया याच्यामध्ये. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे आज सध्या. ओके, म्हणजे मुलगा जर 1 असेल तर वडिलांचं वय किती असणार आहे? तिप्पट असणार आहे असं म्हटलंय बघा. 10 वर्षानंतर म्हणजे आजपासून 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट म्हणजे मुलगा जर 1 असेल तर वडिलांचं वय काय असणार आहे? तुमचं दुप्पट असणार आहे बघा. ओके, आणि हे आपल्याला विचारते. त्यानंतर वडिलांचं आजचं वय आपल्याला विचारले. पहिल्यांदा बघा सॉल्व्ह करायचं. आता ह्याच्यामध्ये इथं डिफरन्स बघा किती आहे. इथं 1 आणि 1 आहे, 0 डिफरन्स आहे. 3 आणि 2 किती डिफरन्स आहे? 1. असं चालणार नाही. ओके, डिफरन्स काय पाहिजे? समान पाहिजे. इथं 0 आहे, इथं तर 0 पाहिजे. इथं 1चा डिफरन्स आहे, इथं पण 1चा डिफरन्स पाहिजे. आता ते कसं सॉल्व्ह करून घ्यायचं आपण बघूया. पहिल्यांदा ह्याच्यातलं गॅप बघा. 2 वजा 1 कितीचा गॅप आहे बघा? 1चा गॅप आहे, राईट. त्यात ह्याच्यात गॅप कितीचा आहे बघा? 3 आणि 1 म्हणजे कितीचा गॅप आहे बघा? 3 वजा 1 2चा गॅप आहे. आता काय करायचं? ह्या जे गॅपनं इथं वरती गुणून घ्या. ह्या गॅपनं वरती गुणून घेऊया. बाजूला लिहून घेतो परत एकदा मी. ओके, बघा काय अवघड नाही, एकदम सिंपल आहे. कायच अवघड नाही. ओके, मुलगा आणि वडील हे फक्त बाजूला लिहून घेतलं. आता काय करायचं? ह्या 1 न वरती गुणा. 1 एक्के 1, 3 एक्के 3, राईट. आता जे वरचा जो काही गॅप आहे ह्याने खाली गुणा, राईट. ह्याने इकडे खाली गुणा, ह्याने खाली गुणा. बे एक्के हे तर लिहा. बे एक्के बे दोन्ही 4. आता गॅप बघा, मला सांगा. 1 आणि 2 कितीचा गॅप आहे? 1चा गॅप आहे. 3 आणि 4 कितीचा गॅप आहे? 1चा. आता गॅप समान आला तुमचा. आता गॅप समान आला. 1 म्हणजे किती हो? 1 म्हणजे किती? 10 वर्षानंतर सांगितलं ना. 1 म्हणजे 10. 1 म्हणजे 10 आहे, कारण का हे 1चा गॅप आहे. 1 म्हणजे 10. तर वडिलांचं आजचं वय. ओके, वडील येत आहेत, काय का सांगा? हे आज. आणि वडिलांचं आजचं वय किती आहे बघा? इथे 3 आहे. आणि 3 गुणिले 10 किती? 3 10 30. आणि तुमचं उत्तर आले कुठे आहे बघा? इथं पर्याय क्रमांक 3 असं तुमचं उत्तर आहे. फुकून टाकणार, कुठला एक्सची गरज नाही, काहीच गरज नाही. तुमचा अप्रोच कसा आहे? ओके, तुमचं बेसिक स्ट्रॉंग पाहिजे. ट्रिक कुठं येत्या? ट्रिक काय नसते, ट्रिक बी काय नाही. ओके, तुमचं बेसिक किती स्ट्रॉंग आहे ह्याच्यावर तुमचं उत्तर कसं पण देऊ दे. ओके, तुमचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. नाहीतर ह्याला गुण त्याला गुण असं काय करून अजिबात उपयोगाचं नाही. ओके, प्रॉपर तुमचं योग्य उत्तर येते बघा. तुम्हाला बेसिक माहिती असणं महत्वाचं आहे, राईट. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन आहे मिश्रण. ओके, 56 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती आहे बघा? 3:4. दूध आणि पाणी, मी दुधाला मिल्क म्हणतो इथं. ओके, सिंपल शॉर्ट मध्ये लिहा. मिल्क आणि वॉटर समजते ना सर्वांना? ओके, मिल्क म्हणजे दूध आणि वॉटर म्हणजे पाणी. ओके, तर ह्याचं गुणोत्तर किती आहे बघा? 3:4. म्हणजे मिल्क जर 3 असेल तर वॉटर किती असणार आहे? 4 आहे. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे गुणोत्तर 5:4 होईल. ओके, आता सध्या काय दिले बघा इथं? मिल्क आणि वॉटर यांचं गुणोत्तर किती आहे? 3:4. आणि टोटल किती आहे बघा? ते म्हणते टोटल किती? 56. आणि ह्याच्यामध्ये किती आहे बघा? टोटल 3 आणि 4 किती बघा? 7. 3 आणि 4 किती? 7. आणि 7 म्हणजे किती बघा? 7 म्हणजे तुमचं किती येते इथं? 56. 7 म्हणजे जर 56 असेल तर मला सांगा, 7 म्हणजे जर 56 तर इथं बघा 7 एके 7, 7 8 56. 1 म्हणजे किती? 1 म्हणजे तुमचं इथे 8. 1 म्हणजे 8. आता ह्याला 8 न गुणून घेऊया आपण. 1 म्हणजे 8, ह्याला 8 न गुणा. 8 त्रिक 24. आणि इथं बघा 8 चोक किती आलं तुमचं इथं? 32. 8 त्रिक 24, 8 चोक 32. म्हणजे मिल्क किती आहे सध्या? 24 आहे. आणि वॉटर किती आहे बघा ह्याच्यामध्ये? 32 आहे. पुढे काय म्हणजे त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे गुणोत्तर 5:4 होईल. किती लिटर दूध टाकलं हाय का नाही सांगा? तर गुणोत्तर किती होईल म्हणते? 5:4. पाणी आहे तसंच, पाणी अजिबात बदललेलं आहे. फक्त किती लिटर दूध टाकलं तर गुणोत्तर 5:4 होईल म्हणते बघा. पाणी वरती पण 4 होतं, खाली पण 4च पाणी आहे. ओके, आणि 4 म्हणजे किती हो? 4 म्हणजे किती? इथं बाजूला येतो. 4 म्हणजे किती म्हणतोय? 4 म्हणजे 32. 4 म्हणजे 32. तर 5 म्हणजे किती आपण काढूया? 5 म्हणजे किती? ओके, 4 8 32 आणि 5 8 40. ओके, म्हणजे सध्या मिल्क किती झाले बघा? 40. त्यांनी काय विचारलंय बघा? त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे हे गुणोत्तर 5:4 होईल. किती लिटर दूध टाकायला पाहिजे बघा? म्हणजे आधी 24 होतं, आता 40 झाले. किती लिटर टाकायला पाहिजे? 40 वजा 24. 40 वजा 24 म्हणजे किती टाकायला पाहिजे? अजून 16 लिटर टाकायला पाहिजे. 16 लिटर टाकलं तर ते 5:4 होईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, समजून घेणं लई महत्वाचं आहे. एक्स बिक्सची काहीच गरज नाही. ओके, तुम्ही असं सॉल्व्ह करू शकताय.
कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला सांगितलंय बघा मी. ओके, आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर आपला 18 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं पण बेरीजच करायची बघा. 1 + 3 + 5 + डॉट डॉट 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची. पण ह्या ज्या संख्येत ते विषम संख्येत बघा. ओके, आणि विषम संख्यांची जर बेरीज करायची असेल तर तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे की विषम संख्या माहिती आहे तुम्हाला 1, 3 विषम संख्या जर असतील आणि त्यांची बेरीज करायची असेल आपल्याला तर ती बेरीज कशी करायची बघा. हे सूत्र आहे तुमचं n चा वर्ग 1 ते 99 पर्यंत समजा 100 घ्या. ओके, 1 ते 99 पर्यंत किती विषम संख्या आहेत तर ह्याच्यामध्ये विषम संख्या तुमच्या 50. कारण का जर तुम्ही 1 ते 100 जर घेतलं असा ह्याच्यामध्ये 50 काय असणार तुमच्या सम संख्या आणि 50 विषम संख्या. 1 ते 99 100 जी संख्या आहे ती तुमची सम संख्या 1 ते 99 मध्ये पर्यंत सांगितलंय आणि त्यांची बेरीज करायची आहे. म्हणजे किती संख्या असणार तुमच्या 50 विषम संख्या असणार बघा. ओके, हे तुम्ही 50 घेतले आणि त्या 50चा वर्ग करा तुमचं उत्तर येते बघा. 5चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 5चा वर्ग 25 आणि ह्या 2 शून्य लावा. 1च्या शून्याच्या किती शून्य होणार बघा 2 शून्य होणार म्हणजेच 2500. पर्याय क्रमांक 2 असं तुम्ही सिंपल 10-10 सेकंदामध्ये हे एक्झाम्पल आहे ते फुकून टाकू शकताय. पण केव्हा तुमचा अप्रोच प्रॉपर असणं महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती पाहिजे काय विषय करायचा आहे. नुसत्या जर विषम संख्या आल्या सुरुवातीपासून n चा वर्ग करून टाका तुमचं उत्तर येते बघा. ओके, तुमचं उत्तर आले 2500. आता पुढचं 2.5 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम. 2.5 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम मला सांगा. 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम. 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम हे तुम्हाला माहिती पाहिजे. 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम. तरी काय विचारले 2.5 ग्रॅम. 2.5 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम. ह्याला गुणिले 1000 करा तुमचं उत्तर येते. ओके, ह्याला गुणा तुमचं उत्तर येते काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. तुम्हाला हे जर जमत नसेल तर इथं पॉईंट काढून टाका. इथं खाली 10 घ्या. ओके, पॉईंट काढून टाका. इथं खाली 10 घ्या. बॅलन्स करा इक्वेशन आणि यालाही गेलं बघा. ओके, म्हणजे काय झालं तुमचं इथं 2500 आणि त्याच्यावरती 2 शून्य लावा म्हणजे 2500 मिलीग्रॅम. 2500 मिलीग्रॅम म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. हाय काय सांगा बघा. हे ग्रॅम मिलीग्रॅमचं तुम्हाला कन्व्हर्जन माहिती असणं महत्वाचं आहे. सिंपल प्रॉब्लेम असतात पण अजिबात चुकायचं नाही. ओके, कारण का हे तुम्हाला काहीतरी दणका देऊन जातात प्रॉब्लेम पण तुमचं सोडण्याचा अप्रोच अत्यंत महत्वाचा रोल प्ले करतोय. राईट, आता पुढचा प्रॉब्लेम बघा. याच्यामध्ये 0.2 1.6 आणि 0.11 जे दिले ते लिहून घेऊया. पहिल्यांदा काय काय दिले बघा. 0.2 गुणिले 1.6 गुणिले 0.11 असं समजा की पॉईंटच नाही. काय म्हणतोय असं समजा की पॉईंटच नाही आणि गुणाकार करून टाका डायरेक्ट. ओके, 16 दुनी 32 गुणिले 11 करा. 11 दुनी 22 हातच्याले 2 11 33 33 आणि 2 किती बघा 35 आणि आता पॉईंट मोजा तुमचं. हे 2 3 4 आणि 4 घर ह्या इकडं ऍडजस्ट करा म्हणजे इकडे 4 घर ऍडजस्ट करा. पॉईंट नंतर 4 घरं पाहिजेत. पॉईंट नंतर 4 घरं पाहिजेत. राईट, कारण का 2 3 4 पॉईंट नंतर 4 घरं बघा. तुमचं उत्तरले 0.0352 पुढे दिसतंय पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर झालं. कारण का अजिबात चुकायचं नाही. सगळीकडे बघा पॉईंट मध्येच आहे तेच उत्तर दिले सगळीकडे पण तुमचा अप्रोच महत्वाचा रोल प्ले करतोय. ओके, आता तुम्ही काहीतरी भलतं करून ठेवला. पहिल्यांदा गुणाकार केला 352 आला पण इथं 4 घर आहेत ना 4 घरं फक्त ऍडजस्ट करा. पॉईंट नंतर मला 4 घरं पाहिजेत. 0.0352 तुमचं उत्तर आहे. राईट, पुढचं एक्झाम्पल आता पुढचं एक्झाम्पल आहे बघा. हे एक्झाम्पल लिहून घेतो मी जरा. ओके, थोडे हे झाले लिहून घ्या. कसं सॉल्व्ह करायचं बघा. याच्यामध्ये हे घनमुळात आहे. घनमुळात 9 2x + 5 2x + 5. ओके, याला ब्रॅकेटमध्ये टाकलंय असं. त्याच्यानंतर इथं 9चा 5वा घात आहे. 9चा कितवा घात आहे 5वा घात आहे. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. राईट, तुम्हाला हे माहित आहे का बघा. याच्यामध्ये घातांकाचं एक रूल आहे. a चा n वा घात आणि इथं m असेल काय होते बघा. a चा n वा घात असं राहतोय आणि हे m कुठे जाते बघा. m जाते तुमच्या छेदामध्ये n/m होते. सेम तेच आपण इथं अप्रोच लावूया बघा. हे घनमुळ आहे का नाही सांगा बघा. म्हणजेच काय होणार बघा 9चा 2x + 5 आणि हे जे 3 आहे ते कुठे जाणार बघा. हे 3 जाणार इथं छेदामध्ये. काय होणार त्या ह्याच्यानुसार हे जे m आपण छेदामध्ये घेतले सेम इथलं 3 कुठे गेलं बघा छेदामध्ये गेलं आणि इज इक्वल टू 9चा कितवा घात बघा 9चा 5वा घात. राईट, आता इथं आपण मगाशी बघितलं की तुमचा इथं पाया समान आहे का बघा. ओके, ह्याला पाया म्हणायचं आणि हा घातांक आहे. पाया समान आहे पाया कट करून टाका. वरती घातांक राहिला तुमचा 2x + 5 आणि छेदामध्ये किती बघा 3 इज इक्वल टू किती आलं तुमचं इथं 5 आहे का नाही सांगा बघा. आता मला सांगा हे 3 भागिले इकडे गेल्यावरती गुणिले होणार म्हणजेच कसं होणार बघा. तिथं 2x + 5 2x + 5 इकडं आणि हे भागिले तिकडे गेलं गुणिले म्हणजेच 3 5 15 म्हणजेच इथं 2x =
हे 15 आणि 5 प्लस आहे, इकडे गेल्यावरती ते मायनस झालं, राईट. पक्षांतर म्हणतोय आपण. 2x इज इक्वल टू 15 5 गेले किती उरलं बघा 10 आणि x इज इक्वल टू 10/2 आणि x ची व्हॅल्यू किती आली बघा 2×5 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. काय सांगा बघा, काहीच अवघड नाही. ओके, पोरं बघेल का भेटायचं एक्झाम्पल एक हातांचं अजिबात भ्यायचं नाही. ओके, अजिबात म्हणजे अजिबात भ्यायचं नाही. सिंपल आहे, काहीच अवघड नाही. ओके, घातांक समान आले, सॉरी पाया समानला पाया कट करा, घातांक इज इक्वल टू घ्या आणि तुमचं उत्तर येते बघा. ओके, आता पुढचं एक्झाम्पल नेक्स्ट त्याच्यानंतर आपण बघूया. 1.25 म्हणजे 1/8 किती पट. ओके, हे प्रॉब्लेम सिंपल आहे पण कुठेतरी चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत बघा. ओके, हे पोरं कन्फ्युज होतात कारण का सोडवायचं कसं, जे म्हणलंय ओके ते आपण घेऊया. इथं काय म्हणलंय ते बघा. 1.25 म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये बरोबर असते, म्हणजे बरोबर असते, म्हणजे बरोबर असते, राईट. म्हणजे 1/8 लिहून घ्या. 1/8 चे म्हणजे गुणाकार असते. 1/8 ची किती पट तिथं तुम्ही x म्हणा. 1.25 म्हणजे 1/8 ची किती पट, राईट. किती पट म्हणजे गुणिले असते. आता बघा हे जे भागिले इकडे आल्यावरती काय होणार बघा. 1.25 गुणिले 8 इज इक्वल टू x झालं. ओके, आणि हे तुमचं उत्तर असणार बघा. ओके, 8 न गुणा आता. 8×5 40, 4 8 2 16 4 किती 20, 2 8 8 आणि 8 आणि 2 किती बघा तुमचं इथं 10 आणि 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणजेच हे तुमचं घळघळीत उत्तर आले 10 10 पट. पर्याय क्रमांक 1 आहे का नाही सांगा बघा, तुमचं उत्तर आहे. अजिबात चुकायचं नाही. ओके, अजिबात चुकीला माफी नाही, आहे का नाही सांगा बघा. चुकीला माफी नाही, एकदम बरोबरच आलं पाहिजे तुमचं, राईट. 2 घरे इकडे या, नाहीतर बघा 1000 पट करून ठेवते कुठेतरी. ओके, नाही तर 100 आहे. ओके, 2 घरे या साईडला तुमचं उत्तर येऊन जाते. नेक्स्ट आता पुढचा सिंपल प्रॉब्लेम परत एकदा. ओके, घातांक दशांश अपूर्णांकांच्या रिलेटेड काय लिहून घेतो पहिल्यांदा. 0.45 भागिले 0.0009 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. बघा कसं सॉल्व्ह करायचं, ह्याच्यामध्ये अजिबात गडबड करायची नाही. पहिल्यांदा बॅलन्सिंग करून घेऊया. ज्यांना कन्फ्युजन होते या प्रॉब्लेम मध्ये काय करूया, पहिल्यांदा 45 आणि पॉईंट नंतर 2 घर आहेत ना, छेदामध्ये 100 लिहितो. छेदामध्ये किती लिहा 100 लिहा, म्हणजे थोडं 2-3 सेकंड जास्त लागू दे पण तुमचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. 45 भागिले 100 बॅलन्सिंग केलं. ओके, व्हॅल्यू चेंज होता कामा नाही, व्हॅल्यू तीच राहिली पाहिजे. आता इथं बघा किती आहे तुमचं 9 आहे. 9 छेदामध्ये किती येईल बघा 1 2 3 4 म्हणजे 1 वरती 4 शून्य म्हणजे 10,000. ते कुठे छेदाचा कुठे जाते बघा, वरती जाते अंशामध्ये, म्हणजेच वरती लिहून घ्या 10,000. एकावरती 4 शून्य. 4 शून्य का, कारण पॉईंट नंतर 4 घरात. इथं 2 शून्य का, कारण पॉईंट नंतर 2 घरात म्हणून. आता बघा आता चिल्लर झालं. ह्या 2 शून्य गेल्या, राईट. 9 1 9, 9 5 45 आणि 5 वरती 2 शून्य लावा घडघडीत आणि तुमचं उत्तर किती आलं बघा इथं 500. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. का नाही सांगा कसं आहे, फुकून टाकणार. ओके, काय म्हटलं मी फुकून टाकणार, कारण काय एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये. पण अप्रोच कसा आहे बघा तुमचं सोडवण्याचा, अजिबात चुकायचं नाही, बरोबर झाला पाहिजे. अॅक्युरेसी मेंटेन करणं पैकीच्या पैकी मार्क देऊन जाते बघा. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर आता इथं परत एकदा किलोमीटर वगैरे त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहेत बघा. 3 किलोमीटर बरोबर 3 किलोमीटर अधिक 4 मीटर अधिक 500 सेंटीमीटर बरोबर किती मीटर. आता आपल्याला मीटर मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मला सांगा 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे काय असते 1000 मीटर असते. आणि त्याच्यानंतर मला सांगा 1 मीटर म्हणजे काय असते बघा. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असते. ओके, ही छोटी युनिट्स तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे, तरच तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह करू शकताय. 3 किलोमीटर मी लिहितो इथं. 3 किलोमीटर म्हणजे किती हो. 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर, कारण का 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, तर 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर. इथं 4 मीटर प्लस 4 मीटर आपण मीटरमध्ये कन्वर्ट करावले, कारण आपला आन्सर मीटरमध्ये आहे म्हणून मी मीटरमध्ये कन्वर्ट करावले. 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर. त्यानंतर ऑलरेडी हे 4 मीटरमध्ये आहे, मीटरमध्ये काय प्रॉब्लेम नाही. मला सांगा 500 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 500 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर हो, म्हणजे परत 5 मीटर. आणि झालं तुमचं उत्तर आलं किती आले बघा इथं 300 आणि 5 आणि 4 किती 9. 3009 काय 3009 मीटर. कुठे आहे बघा 3009 मीटर. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. अजिबात चुकायचं नाही. ओके, हे तुमचं उत्तर महत्वाचे बघा. याच्यामध्ये तुम्हाला हे छोटे फॅक्टर्स माहिती असणं, ते कन्व्हर्जन माहिती असणं लय महत्वाचा रोल प्ले करते. पुढचं बघा इथं 256 इज इक्वल टू 64चा x भागात, तर x बरोबर किती. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा इथं. मी पहिल्यांदा लिहून घेतो ते एक्झाम्पल काय म्हणते ते. 256 इज इक्वल टू 64चा x भागात
राईट. आता मला सांगा, आता हे आपण ह्याला 256 म्हणजे तुम्हाला काय समजते? 256 म्हणजे 16चा वर्ग आहे तो आहे 16चा वर्ग. 256 म्हणजे 16चा वर्ग आणि 16चा वर्ग म्हणजे काय? 16 गुणिले 16, राईट. हे 64 मी आहे तसं लिहितो. 64 तुमचं आहे तसं लिहिलंय, काय प्रॉब्लेम नाही. आता मला सांगा, हे सगळ्याला आपण 4च्या पॉवरमध्ये कन्व्हर्ट करूया. 4च्या पॉवरमध्ये कन्व्हर्ट करूया. मला सांगा, हे 16 म्हणजे काय? 4चा वर्ग आहे. हे 16 म्हणजे काय? 4चा वर्ग आहे. आणि हे बघा 64 म्हणजे काय हो? 64 म्हणजे 4चा काय आहे? 4चा घन आहे ना? 4चा घन आहे. आणि ह्याचा कितवा घात आहे? ह्याचा 100वा घात आहे. ओके. मी डायरेक्ट 4चा चौथा घात पण लिहिला असता तसं पण उत्तर येते, मला माहित आहे ते. ओके. पण सामान्य विद्यार्थ्यांना माहित आहे ते घात तुम्ही लक्षात ठेवत बसणार आहे का? तुम्हाला पाठ असतील, ओके, काय प्रॉब्लेम नाही. पण 256 म्हणजे 16चा वर्ग आहे आणि 16चा वर्ग म्हणजे 16 गुणिले 16, पण 16 तुम्हाला माहिती आहे ना, 4चा वर्ग आहे तो. 4चा वर्ग आहे. 4चा वर्ग आहे, इथं पण 4चा वर्ग आहे. आणि 64 म्हणजे 4चा घन आहे आणि 1चा घात. आता मला सांगा, पाया जर समान असेल तर घातांकाची काय होत्या? घातांकांची होते बेरीज, म्हणजे 4चा चौथा घात म्हणजे 256 आहे. आणि मला सांगा इथं, ओके, ह्यांचा गुणाकार होणार म्हणजेच काय होणार बघा, इथं 3x होणार. आणि मगाशी आपण बघितलं, जर तुमचा पाया समान असेल, पाया कट करून टाका, घातांक इज इक्वल टू घ्या. पाया कट केला, घातांक इज इक्वल टू म्हणजे 4 इज इक्वल टू काय होणार हो? 4 इज इक्वल टू 3x. आता x ची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही. हे 4 हे ह्याला गुणिले आहे, इकडे गेल्यावरती भागिले होते, म्हणजेच x बरोबर 4/3. 4/3, 3/4 पण आहे. ओके. आणि 4/3 पण आहे आणि 4/3 आपलं उत्तर आहे. 100% बरोबर आहे. हे का नाही सांगा बघा. तर तुम्ही असं सॉल्व्ह करू शकताय, राईट. इथं आपले 25 क्वेश्चन्स आपल्याला बघा. ओके. तुमचा अप्रोच महत्वाचा रोल प्ले करतोय बघा. ओके. तुम्हाला आवडला असेल तर खाली कमेंट करा. ओके. असेच जर तुम्हाला लेक्चर पाहिजे असेल खाली कमेंट करा. ओके. आणि त्यानंतर तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा. 100% तुम्हाला फायदा होणार बघा. ओके. तर सगळ्यांना शेअर करू शकताय. 100% फायदा होईल अशी तुमची सिरीज आहे. 25 क्वेश्चन घेतलं बघा. आणि क्वेश्चन जर पाहिजे असतील तर तुम्ही मला सांगू शकता.